नमस्कार, कविता स्वयंपाकघर फायमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि झटपट अशी रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूयात। मसाला बटाटा फ्राय भाजी बनवण्यासाठी मी 4 मीडियम साईजचे बटाटा घेतले आहेत। त्याच्यावरचे सालं काढून मी पातळ असे चिरून घेतलेले आहेत। हे बघा, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, 4 ते 5 मी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत बारीक चिरून, आणि छोटा अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवला। त्याच्यामध्ये आपल्याला आता भाजी बनवायला घ्यायची आहे। त्यासाठी मी आता 4 छोटे चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल पण गरम व्हायला द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकू। राई तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला आता लसूण आणि कांदा घेतलाय तो टाकायचा आहे, आणि तेलामध्ये व्यवस्थित कांदा आणि लसूण भाजून घ्यायचे आहे। कांदा आणि लसूण पण भाजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे, जो आपण पातळ चिरून घेतलाय। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता बटाट्याला मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। अजूनमधून त्याला 2 ते 3 मिनिटांनी चमच्याने परतायचं आहे भाजी। हे बघा, 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून घेऊ, भाजी चमच्याने हलवून घेऊ। त्याच्यात आता थोडंसं पाव चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला। अजून साधारण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊ। हे बघा, बटाटा तुटतोय। अजून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवूया। इकडे मी मसाला भाजीसाठी 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा घरगुती मसाला, जराशी हळद घेतली, आणि अर्धा छोटा चमचा मी धने जिरे पूड घेतलेली आहे। भाजीला आपल्या 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, बटाटा पण शिजलाय मस्त असा। आता आपण त्याच्यामध्ये हे मसाले घेतलेले आहेत ते टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम आता स्लो करायची आहे। स्लो गॅसवरती पुन्हा 2 ते 3 मिनिटाला शिजवून घ्यायचं आहे, मग बटाट्यामध्ये मसाले व्यवस्थित लागले जातील। मस्त अशी बटाटा मसाला फ्राय भाजी बनवून तयार आहे। हे बघा,
वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी मस्त चमचमीत बटाटा मसाला फ्राय भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला पण अशा प्रकारे भाजी नक्की आवडेल. अशा प्रकारे रेसिपी नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन पाककृतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.